अनामिका एक शोध कथा मालिका भाग 1. सकाळची वेळ. सुमाने टेबलवर चहा आणि डिश ठेवत हाक दिली. अना, ब्रेकफास्ट कर, उपाशी नको जाऊस. काल पण उपाशीच गेलीस. आपली बॅग पकडत अना म्हणाले, आई, मला उशीर होत आहे, मी निघते. हे ऐकून आई ओरडली, काय ग हे अना, कामाशिवाय तुला काहीच कसे सुचत नाही का? आज पण उपाशीच जाणार आहेस. आरोग्याशी हेळसांड करू नकोस. गाडीची चावी घेत अना म्हणाले, आई येते मी. तेवढ्यात आईने तिला थांबवले. थांब, मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे. घड्याळात पाहत अना म्हणाले, आता नाही आई, संध्याकाळी पाहू. असे म्हणत अनामिका म्हणजे अना आपली गाडी स्टार्ट करून निघून गेली. ती गेल्यावर आई स्वतःशीच बोलू लागली, काय म्हणावे ह्या पोरीला, काहीच समजत नाही. तिचे निराशेचे सूर सुरेश रावांच्या कानावर पडले. तसे त्यांनी सुमाला विचारले, काय झालं, काय एकटीच बोलत आहेस? काही नाही, तुमच्या मुलीबद्दल बोलत आहे. बघा ना, आज पण उपाशीच गेली. कामाशिवाय तिला काहीच दिसत नाही. वा, माझी मुलगी का? अगं, तिचे कामच तसे आहे. आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे, मग तिला थोडाच आराम आहे. 1 मिनिटात सुद्धा शोध लागू शकतो. मग तिला गप्प बसून कसे चालेल? अहो, पण आता हे चालते. उद्या ती दुसऱ्याच्या घरात गेली की मग काय? आणि बघा, ह्याच बाबतीत मला तिच्याशी बोलायचे होते, पण गेली निघून. अगं, संध्याकाळी येईल तेव्हा बोल. बोल ना, ती कुठे जाते? येईलच ना घरी. तुम्ही आणि तिला प्रोत्साहन करा, म्हणजे तिने माझे ऐकूच नये. अच्छा, आपली मुलगी डिटेक्टिव्ह आहे हे सांगताना तुला गर्व नाही का वाटत? वाटतं हो, पण काळजी पण वाटते. तिचे लग्नाचे वय आहे, पण ही गुंतली दुसऱ्याच्या केसेस सोडवण्यात. काळजी नको करू. संध्याकाळी आली की आपण बोलू तिच्याशी. आणि अनामिका ही सुरेश आणि सुमती देशपांडे यांची एकुलती एक कन्या. हिला लहानपणापासूनच शोध लावायची आवड, आणि हीच आवड तिने आपले करिअर म्हणून निवडले. संध्याकाळी दोघेही हॉलमध्ये अनामिकाची वाट पाहत बसले होते. एवढ्यात तिच्या गाडीचा आवाज आला आणि सुरेश म्हणाले, आली आपली डिटेक्टिव्ह लेडी. पुरे हा, कौतुक करू नका. माहीत आहे ना आपल्याला तिच्याशी बोलायचं आहे? हो, माहीत आहे. अनामिकाने घरात प्रवेश केला. आई बाबांकडे बघून हसत हसत ती आपल्या रूममध्ये गेली. तोपर्यंत आईने तिच्यासाठी चहा आणला. फ्रेश होऊन अनामिका सोफ्यावर बसली आणि चहाचा कप हातात घेतला. तिने पाहिले की आई बाबांना इशारा करत होती. डिटेक्टिव्ह असल्याने इशारे म्हणजे कुछ तो गडबड आहे हे ओळखायला तिला वेळ नाही लागला. तिने आईला पाहत म्हटले, आई, काही झालंय का? नाही, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मग बोल ना. हे बघ अना, सुमा मावशीने तुझ्यासाठी 2 स्थळं आणली आहेत. हे ऐकून अना म्हणाली, काय स्थळ? आई प्लीज, सुमा मावशीला सांग. नको ना आणत जाऊ. काय नको? वय झालं आता लग्नाचं. लोकांची केस सोडवतेस, मग स्वतःची कधी सोडवणार? बाबा, आईला समजवा, मला नाही लग्न करायचं. मग कधी करणार तू लग्न बाळा? बाबा, मला एवढ्यात तरी लग्न नाही करायचं. आणि आई, प्लीज, सुमा मावशीला सांग, नको पाठवत जाऊ स्थळं. असे म्हणून अनामिका आत गेली. काय सांगावं ह्या पोरीला? अगं, तिने सांगितलं ना एवढ्यात नाही, मग ती करेल, पण कधी ते नाही ना सांगितले. देवा, तूच बघ रे बाबा. झालं तुझं. देवाला काही कमी भार आहे?
ते तू अजून भार देतेस. चिंता करू नको, होईल सगळं ठीक. दुपारची वेळ होती. सलवार घातलेली एक मुलगी अनामिकाच्या ऑफिसमध्ये शिरली आणि तिने समोर बसलेल्याकडे पाहत विचारले, अनामिका मॅडम आहेत का? कामात व्यस्त असलेल्याने आवाज ऐकताच पाहिले आणि तिला पाहत म्हटले, नाही, त्या बाहेर गेल्या आहेत. येतील त्या, पण आपलं काही काम असेल तर मला सांगा. मी त्यांच्या असिस्टंट विराज परांजपे. नाही, मला त्यांनाच भेटायचे आहे. बरं, बसा तुम्ही, म्हणत विराज आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. थोड्याच वेळात अनामिका ऑफिसमध्ये पोचली. अनामिकाला पाहताच ती मुलगी उठली आणि अनामिकाला म्हणाले, मॅडम, मला तुमच्याशी काही केस संबंधित बोलायचे आहे. अनामिकाने विराजकडे पाहत विचारले, विराज, पाहायचं ना काय केस आहे? नाही मॅडम, मी त्यांना विचारलं, पण त्या म्हणाल्या की तुमच्याशीच बोलायचं आहे. माझ्याशी? बरं, या आत, असे म्हणून अनामिका केबिनमध्ये गेली. मागोमाग ती मुलगी आत गेली. मॅडम, माझं नाव सविता देशमुख. आणि तिने केस संबंधित सारी गोष्ट अनामिकाच्या कानावर घातली. ते सर्व ऐकून अनामिका म्हणाली, पण ती केस तर सुसाईड म्हणून बंद झाली आहे. नाही मॅडम, माझे बाबा निर्दोष आहेत. त्यांना यात फसवले गेले आहे. त्यांना न्याय तुम्हीच देऊ शकता. प्लीज नाही म्हणू नका. त्या मुलीच्या डोळ्यात अनामिकाला दया याचना दिसली. तिने तिला धीर देत म्हटले, भिवू नकोस, मी तुला न्याय देईनच. तुमचे खूप उपकार होतील. माझ्या बाबांचे नाव विनाकारण खराब करण्यात आले. तुम्ही मला मदत केली तर खूप उपकार होतील. असे म्हणून ती मुलगी निघून गेली आणि विराजला अनामिकाने हाक मारली. विराज लगेच केबिनमध्ये आला. विराजला केस संबंधित माहिती देऊन ह्या केस संबंधित मिळते तेवढी माहिती मला उद्यापर्यंत मिळायला हवी, असे सांगतात विराज लगेच निघाला आणि अनामिका आपल्या परीने ह्या केस संबंधित विचार करू लागली. त्या मुलीचा हळवा चेहरा तिच्यासमोर सारखा येत होता. तिला न्याय दिलाच पाहिजे हे तिने मनाशी पक्के केले. संध्याकाळी ती घरी परतली. चहा पिता पिता ती कधी केसबद्दल आईबाबांना सांगायची. आजही तिने ह्या केसबद्दल आईबाबांना सांगितले. हे ऐकून बाबा गर्वाने म्हणाले, बाबा बेटा, त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. हो बाबा. आई, तू काही नाही म्हणणार का? तिला न्याय देच, पण आम्हालाही दे. म्हणजे तुझी कुठली केस माझ्याकडे आहे? तुझ्या लग्नाची. आई, झालं सुरू तुझं लग्न पुराण. मला नाही करायचं लग्न, असे म्हणून ती उठून गेली. बघितलं कशी उठून गेली. देवा, काय लिहिले आहे तिच्या नशिबी ते तुलाच माहिती. हे ऐकून बाबांनी डोक्याला हात लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी विराजने अनामिकाने सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती मिळवली होती आणि ते दोघे ती माहिती ऑफिसमध्ये आपल्या परीने पाहत होते आणि त्यांचे बोलणेही चालू होते. मॅडम, माहिती मिळवताना खूप जोर द्यावा लागला. केस बंद झाली, कशाला हवी माहिती, असे खूप जण म्हणत होते. पण मी एक रिपोर्टर आहे आणि मला एक लेख लिहायचा आहे, असे सांगून टाळले. वा, मस्त उत्तर दिलेस. बरं, पाहू केस खरंच बंद झाली की मुद्दामहून गेली. मॅडम, त्या सुसाईड केलेल्या माणसाबद्दल लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. माणूस स्वभावाने चांगला होता, पण तो असे काही करेल ह्यावर विश्वास बसत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. विराज, आपल्याला जरा जपून राहायला हवे, कारण जुनी केस रिओपन होत आहे आणि आपल्यावर कोणाला संशय येता कामा नये आणि सवितालाही धोका असू शकतो. हो मॅडम,
हे मला चौकशी करताना कळले. आपल्याला जपायला हवे. बरं, मी सांगितले तसे पुढचे काम सुरू कर. तोपर्यंत मी ही माहिती परत एकदा पाहते, असे म्हणून अनामिका परत एकदा माहिती पाहू लागली. अच्छा, तर असं आहे ह्या माणसाची, अशी माहिती आहे. असू दे, पाहू काय होतं ते, असे म्हणत अनामिका विचार करू लागली. संध्याकाळी ती घरी परतली. नेहमीप्रमाणे आईने तिच्यासाठी चहा आणला. बाबा टी व्ही पाहण्यात व्यस्त होते, पण आई अनामिकाला पाहून आपली नाराजगी व्यक्त करत होती, हे अनामिकाला जाणवले. अनामिकाने आपला मोबाईल हातात घेतला आणि लगेच फोटो गॅलरी ओपन करून बाबांसमोर धरला. बाबा, हा फोटो पहा, कसा दिसतो? आईनेही पाहिले तर फोटो एका मुलाचा होता. बाबा, हा मुलगा कसा दिसतो ना, मला ह्याच्याशी लग्न करायचे आहे. तुम्ही ह्याच्या घरी माझे स्थळ मागायला जा. हे ऐकून बाबा म्हणाले, काय स्थळ? तुला काय स्थळ? तुला तर लग्न करायचे नव्हते. आणि हा मुलगा कोण आहे? तुझे प्रेम वगैरे आहे का? नाही नाही बाबा, मी आणि प्रेम नाही, माझे प्रेम नाही, पण माझ्या ओळखीच्या व्यक्तीने सांगितले आहे की हा मुलगा खूप चांगला आहे, म्हणून मला तो आवडला. मग ठरवले, माझ्या मनासारखा त्याचा स्वभाव असेल तर काय हरकत आहे, आणि आईचेही लग्न पुराण संपेल. हे ऐकून आईने उत्साहित होत म्हणाले, देव पावला, कोणीतरी आवडला. तसा मुलगा दिसायला चांगला वाटतो, पण कसा काय सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवला? हे ऐकून अनामिकाने आईला पाहत विचारले, तू खुश आहेस ना? हो आहेच, पण तो मुलगा तुला ओळखतो का? नाही आई, पण होईल ना ओळख. बाबा, तुम्ही ह्याच्या घरी जा, पण असे सांगा की मला कोणीतरी तुमच्या मुलाचे स्थळ सांगितले आहे, म्हणून आलो वगैरे. हे ऐकून बाबा जरा आश्चर्यचकित होऊन अनामिकाकडे पाहत म्हणाले, पण बाळा, ह्या मुलाबद्दल तुला कोणी सांगितले? आणि तू लग्नाला तयार नव्हतीस, मग असे अचानक तयार झालीस? बाबा, हा मुलगा खूप चांगला आहे, आता आणि नकाराची घंटी नको, म्हणून आईने बाबांना मध्येच थांबवत म्हणाली, अहो, तिच्या मनात जर तो आहे तर मग वेळ कशाला, उद्याच जाऊया. आईला तर अनामिकाचा निर्णय ऐकून आकाश ठेंगणे झाले. तर बाबाही खुश होते, पण अनामिका अशी कशी लग्नाला तयार झाली? आणि कोण आहे तो मुलगा? हा मात्र प्रश्न बाबांच्या डोक्यात चालू झाला. दुसऱ्या दिवशी बाबा अनामिकाने दिलेल्या पत्त्यावर गेले आणि गेटवरची नावाची पाटी वाचली, विक्रम साठे, आणि त्यांनी बेल वाजवली. तसे दरवाजा उघडण्यात आला. नमस्कार, मी सुरेश देशपांडे, मला विक्रम साठे यांना भेटायचे होते. या, आत या, असे म्हणत वीणा साठे, विक्रम साठेंच्या पत्नीने विक्रम साठेंना हाक दिली तसे विक्रम साठे आले आणि सगळे सोफ्यावर बसले. ओळख करून सुरेश देशपांडेंनी स्थळाविषयी सांगितले. ते ऐकून विक्रम साठे म्हणाले, काय, माझ्या मुलासाठी स्थळ? पण आम्ही कोणाला स्थळाविषयी कधी बोललो नाही. हे ऐकून वीणा म्हणाल्या, अहो, पण आपला राघव लग्नाचा झाला आहे, त्यालाही आता स्थळ पाहावी लागेलच की, आणि चालून आलेले स्थळ आपण नाकारू शकत नाही. हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे. बरं, तुमची मुलगी काय करते, म्हणजे नोकरी वगैरे? ती एक डिटेक्टिव्ह आहे. काय, डिटेक्टिव्ह? हो, अनामिका देशपांडे नाव तिचे. डिटेक्टिव्ह. हे ऐकून विक्रम आणि वीणा जरा गप्पच राहिले. हे पाहून अनामिकाचे बाबा म्हणाले, काय झालं, तुम्ही एकदम गप्प कसे झालात? नाही, आमच्यासारखी माणसं पोलिसांपासून 4 हात लांबच राहतात, आणि त्यात सूनच जर डिटेक्टिव्ह केली तर? का, माझी मुलगी डिटेक्टिव्ह बाहेर आणि घरात सूनच असेल. स्वभावाने खूप चांगले आहे. एकदा तुम्ही भेटा, मग कळेल.
हे बघा, आमच्या मुलाच्या पसंतीशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. तेही आहे. विचारा तुम्ही तुमच्या मुलाला. हे माझ्या मुलीचे कार्ड. येतो मी, असे म्हणून सुरेश बाहेर पडले. ते जातात तोच विक्रमने वीणाला पाहत म्हटले, काय अजब आहे ना. वीणा आपल्या राघवसाठी स्थळ चालून आले, पण एका गुप्तहेराचे. अजब कॉम्बिनेशन ना, बँकवाला आणि डिटेक्टिव्हवाली. असे पाहून म्हणून ते हसू लागले. हे पाहून वीणा म्हणाली, तुम्हाला कुठेही गंमत सुचते, पण मला असे वाटते की ही देवाचीच कृपा असेल. नाहीतर असे कोणी येऊन नाही सांगणार. आणि गुप्तहेर असली तर काय झालं, तो एक पेशा आहे. स्वभाव मनमिळावू असेल तर झालेच मग. हो हो, थांब, गुडघ्याला बाशिंग एवढ्यात नको बांधू. वीणाबाई, आधी तुमच्या चिरंजीवांची पसंती आहे, मग आपली, हे विसरू नका. मला माहीत आहे, पण ती जर माझी सून झाली तर मी गर्वाने सांगेन की माझी सून डिटेक्टिव्ह आहे. सुरेश यांनी अनामिकाला घडलेला प्रकार सांगितला. तसे अनामिका म्हणाली, वेल डन बाबा, ग्रेट जॉब. पण बाबा मात्र अनामिकाच्या खुश होण्याबाबत चकित झाले. कारण लग्नाचा विषयही तिला आवडत नव्हता आणि आज चक्क ती लग्नासाठी आनंदित आहे. जेव्हापासून अनामिकाचे वडील राघवच्या घरी गेले होते, अनामिकाची आई तर खूप खुश होती. ती डोळ्यात तेल घालून बाबांची वाट पाहत होती. आणि बाबा आले तसे तिची प्रश्नावली सुरू झाली. ते पाहून, अगं हो, मी आत्ताच आलो, थोडा वेळ बसू तरी दे. आणि हो, मी त्याच्या आईबाबांची भेट घेतली, मुलाची नाही. त्यामुळे तो काय सांगेल ते पाहायला नको का? त्याच्या मनात आणखी काय असेल तर? पण आपल्याला कसे कळेल? मी अनामिकाचे कार्ड दिले आहे, तो फोन करेल. हे ऐकून अनामिकाच्या आईने देवाला हात जोडत म्हटले, देवा, कुठे नाही ती अना तयार झाली आहे आणि आपणहून स्थळ घेऊन आली आहे. जुळू दे देवा, होकार येऊ दे. हे पाहून बाबा म्हणाले, झालं तुझं सुरू देवाचा भार वाढवण्याचं. त्यांना रोखत आई म्हणाली, मग काय करू म्हणता? कधी नाही ती तयार झाली आहे आणि आता आणखी काही विघ्न नको. हे बघ, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. बघू काय उत्तर येते ते. कारण संसार त्या दोघांना करायचा आहे, आपल्याला नाही. असे सांगून बाबांनी रूममध्ये प्रवेश केला. संध्याकाळी राघव बँकमधून घरी आला. फ्रेश होऊन चहा वगैरे पिऊन रूममध्ये बसला होता. एवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी हाक मारली. तसा तो हॉलमध्ये आला. बाबांनी आज आलेल्या स्थळाविषयी त्याच्या कानावर घातले. तसे तो म्हणाला, काय, डिटेक्टिव्हचे स्थळ माझ्यासाठी? पण मला लग्न नाही करायचे. हे ऐकून राघवची आई म्हणाली, काय नाही करायचे? मग कधी करणार? ते काही नाही, तू तिला भेट तरी, मग पाहू. आवडली तर हो म्हण, नाही तर नाही. पण हे भेटल्याशिवाय कसे कळणार? हे ऐकून निराशेच्या आवाजात राघव म्हणाला, पण आई, काय गरज आहे? हे बघ, हे स्थळ तुला आपणहून आले आहे. कदाचित ह्यात देवाचाच आशीर्वाद असेल तर? काहीही आई. बाबा, सांगा हो आईला. बाबाने समजावत राघवला म्हटले, हे बघ, भेटायला काय हरकत आहे? पण बाबा, मी त्या मुलीला ओळखतही नाही आणि त्यात ती डिटेक्टिव्ह, म्हणजे तिचा दरारा असेल. ह्यावर आई म्हणाली, इथे बसून तुला सगळेच कळेल का? आधी भेट तिला. आवडली तर होऊन जाऊ दे आणि आज ना उद्या तुझे लग्न आम्ही करणारच आहोत. तुम्ही माझे लग्न केल्याशिवाय गप्प नाही बसणार. पण हा, मला आवडली नाही तर मी तिला सरळ नकार देणार. हो झालं, हे घे कार्ड, त्यावर तिचा नंबर आहे. बरं, असे म्हणून राघव आपल्या रूममध्ये गेला. त्या कार्डला पाहून तो म्हणाला, मला कोणा डिटेक्टिव्हचे स्थळ येईल असे स्वप्नातही विचार केला नव्हता. आणि त्याने नंबर लावला. समोरून फोन उचलला.
ओळख करण्यात आली आणि अनामिकाने मेसेज करते तिथे भेटू असे सांगून फोन ठेवला. कशी असेल त्यांची भेट, दरारवाली की अनोखी? गुलाबी कलरचा कुर्ता आणि मोकळे केस अशी नटून अनामिका राघवला भेटायला गेली. वेळेनुसार ती सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. तिने राघवला फोन लावला आणि लगेच ते दोघे समोरासमोर आले. आज अनामिका नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसत होती. राघव तिला पाहतच राहिला. अनामिकाला ते जाणवले. तिने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. दोघेही कॅफेमध्ये टेबलवर बसले. कॉफीची ऑर्डर करून अनामिकाने बोलण्यास सुरुवात केली. मी अनामिका, डिटेक्टिव्ह आहे. माझे बाबा तुझ्या घरी येऊन गेले होते. हो कळले मला. माझे नाव राघव. मी बँकमध्ये नोकरी करतो. पण आपण कधी पहिले भेटलो नाही, तरी माझ्याविषयी तुला कसे कळले आणि मलाच का म्हणून तू निवडले? मला हे सगळे विचित्र वाटत आहे. काही विचित्र नाही आणि मला तुझ्याबद्दल कसे कळले तेही महत्त्वाचे नाही. राघव, तू एक चांगला मुलगा आहेस, समजूतदार आहेस, म्हणून मीच तुला होकार दिला आहे आणि मला विश्वास आहे की मी जसा विचार केला आहे तसाच तू आहेस. पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.